कॉर्नरला दिसते ना अगं आला अगं नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राहुल दुपटे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आलेलो आहे भायखळ्याला राणीचा बाग पाहण्यासाठी। किरण आणि सूरज तिकीट काढायला गेलेले आहेत तिकडे, तर ते तिकीट काढून आले की आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये राणीचा बाग कसा आहे ते। मित्रांनो, आता आपण राणीच्या बागेच्या आतमध्ये आलेलो आहे आणि इथे पुढे मॅप पण आहे, तो मॅप मी तुम्हाला दाखवतो। तर त्या मॅपच्या प्रमाणे आपण आतमध्ये जाऊया। आता आपण इकडे हत्ती बघूया। हत्ती खूप लांब उभा आहे। तिकडे एकदम बराच लांब आहे। आता आमचा हत्ती बघून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे पुढे। चला किरणची आम्ही इच्छा पूर्ण केलेली आहे। त्याला राणीबाग बघायचं होतं, शेवटी आम्ही त्याला इकडे आणलेलं आहे आणि बघू आता किरणला आवडतं का। तू कधी आला होता का इकडे? पहिल्यांदा आलेलं आहे। राणीच्या बागेत 5 वर्षापूर्वी आलो होतो, तेव्हा काही इतकं डेव्हलप नव्हतं, पण आता बरंच डेव्हलप झालेलं आहे। इथे बरीच गर्दी आहे। तर आता आपण बघूया इकडे काय आहे ते। अस्वल आहे, अस्वल। चला आपण जवळ जाऊन बघूया। आता आम्ही इकडे सिंह बघायला आलो होतो, पण सिंहाचा पिंजरा मोकळा आहे, सिंह आतमध्ये नाही आहे, बंद आहे ते। तर आता आपण पुढे जाऊया आणि आता आपण बघूया वाघ। चला रे वाघांनो, हे आमचे 2 वाघ आणि आता आपण ओरिजिनल वाघ बघूया। अरे बाप रे बाप, वाघ बघायला गर्दी बघा किती येते।
तर वाघ आता झोपलेला आहे. थोड्या वेळाने आपण परत एकदा एक राऊंड मारूया इकडे. जर उठला तर तुम्हाला दाखवतो. पानगेंडा आता पाण्यात बसलेला आहे कारण बराच ऊन पडलेला आहे ना, त्यामुळे. तर कधी बाहेर सांगू शकत नाही. आता ते जास्त वेळ थांबून पण उपयोग नाही. चला आता आपण जाऊया पुढे. परत एक आम्ही चक्कर मारली वाघ उठला की नाही बघायला, पण वाघ अजून उठलेला नाही. त्याच्यानंतर शेवटची एक चक्कर होईल, नंतर मग आपण बाहेर जायचं. आता आपण पॅग्विन बघायला चाललेलो आहे आणि पॅग्विन बघण्यासाठी बरीच लाईन आहे. हे बघा, आता आपण लाईन लावूया आणि आतमध्ये जाऊया. आपला नंबर लावलेला आहे बघा इथे. पेंग्विन बघून आता बाहेर आलेलो आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यासाठी तुम्हाला काय दाखवू शकलो नाही. आणि इथे बघा किती मोठी लाईन लागली आहे पेंग्विन बघायला. बरीच मोठी लाईन आहे. खरं की काय, गरुडाचे डोळे मनुष्याच्या डोळ्यापेक्षा कमीत कमी 4 पट तीक्ष्ण असतात. वाव.
आपण पान पक्षी बघायला जाऊया. पक्ष्यांसाठी इकडे आहे ना मोठासा पिंजरा बांधलेला आहे, जाळीचा पिंजरा आहे. त्यातून पक्षी बाहेर जाऊ शकत नाहीत. बघा हे दिसते तुम्हाला. पूर्ण चारी बाजूला जाळ्या आहेत. मोकळं ठेवण्यात आलेलं आहे त्यांना. त्या जाळीच्या बाहेर जात नाहीत. वाघ पाहण्यासाठी 3 फेऱ्या मारल्या, पण वाघ काय आज उठायचं नाव घेत नाही. आणि आता ही शेवटची फेरी होती. कोल्हा बघायला आलो होतो, पण कोल्हा काय नाही आतमध्ये आहे. तर बाहेर येईपर्यंत आपण थांबू शकत नाही. चला बराच वेळ झालेला आहे इकडे. आता आपण जाऊन बिबट्या बघूया आतमध्ये. बिबट्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय की नाही. आपला बिबट्या बघून पण झालेला आहे. काय रे दमला का पोरांनो? हा चला आता काय राहिलं आपलं बघायचं. हां फुल पकडू. चल तुला पुढे जातो. पुढे पुढे ये. तर मित्रांनो फायनली राणीचा बाग पाहून झालेला आहे आपला. आणि महत्त्वाचं म्हणजे वाघ पाहण्यासाठी मिळालंच नाही आपल्याला, कारण वाघ झोपला होता. तरी पण आम्ही 3 फेऱ्या मारल्या, तरी पण वाघ काय उठायचं नाव घेत नव्हता. ठीक आहे, नेक्स्ट टाईमला आलो तर पाहिन. 18 वर्षाखालील मुलांची तिकीट 25 रुपये आहे आणि मोठ्यांचे 50 रुपये चार्ज केले जातात तिकडे. म्हणजे तुम्हाला कॅमेराने शूट करायचं असेल ना तर 100 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. त्याचे चार्ज वेगळे आहेत.
सकाळी जेव्हा घरातून निघालो ना तेव्हा बाहेर मला 2 मित्र मिळाले. तर त्यांना मी सांगितलं की आज राणीच्या बागेत चाललो आहे म्हणून. तर त्यांचं म्हणणं असं होतं की कशाला तिकडे चाललं आहे, तिकडे बघण्यासारखं काहीही नाही. तर तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे इथं बघण्यासारखं बरंच काही आहे. तुम्ही पण एकदा इथे व्हिजिट द्या, लहान मुलांना घेऊन या, त्यांना खूप आवडेल इकडे. आता व्लॉगचा शेवट करत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास बाय बाय.